जरांगे व त्यांच्या समर्थकांनी गॅजेट वाचावी, उगाच अज्ञानी मागण्या करू नये असं वक्तव्य उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांनी केलं। मनोज जरांगे मागणी करत असलेले गॅजेट ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांनी समोर आणले आहे। अंतरवाली सराटीच्या वेशीवर उपोषणाला बसलेले मंगेश ससाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गॅजेट दाखवले। त्यात त्यांनी हैदराबाद, बॉम्बे आणि सातारा गॅजेट दाखवत मराठे हे शूद्र नसून क्षत्रिय आहेत, लढवय्ये आहेत असा उल्लेख केलेला आहे। किंवा एखाद्या जातीचा ओबीसी मध्ये समावेश करायचा असेल तर कलम 340 प्रमाणे स्थापित झालेला राज्य मागास वर्ग आयोग आणि आताची 102वी घटना दुरुस्ती आणि 105वी घटना दुरुस्तीने राज्य मागास वर्ग आयोगाने सद्यस्थितीतील त्यांची जी काही परिस्थिती आहे, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, याचा सर्वे करायचा असतो, याचा डिटेल अभ्यास करायचा असतो आणि मग सरकारला रिकमेंडेशन करायचं असतं। मला हे कळत नाही की राज्य सरकार राज्य मागास वर्ग आयोगाला बाजूला सोडून या जरांगेला करणार आहे का? राज्य मागास वर्गाचा अध्यक्ष एकट्याला आणि जरांगे सांगल ते ती जात ओबीसीच्या लिस्ट मध्ये घेणार। त्यामुळं संविधानिक तरतुदी, कायदेशीर तरतुदी आणि जे काही पुरावे आहेत या पुराव्याचा अभ्यास करून सकृतदर्शनी असं दिसतंय दोन वेगवेगळ्या जाती आहेत, मराठा वेगळा, कुणबी वेगळा। त्यामुळं शब्दछल करू नका, ओबीसींच्या डोळ्यात धूळफेक करू नका। आम्ही पण अभ्यासू आहोत, तांत्रिक नॉलेज आम्हाला पण आहे, कायद्याचं नॉलेज आम्हाला पण आहे। आम्ही नुसतंच उपोषणाला बसलोय म्हणून आम्हाला कोणतं नॉलेज नाही असं नाही आणि कुणीही यावं आणि याच्यावर आमच्याशी वैचारिक चर्चा करावी आणि जर हे खोटं ठरवलं तर मग आपल्याला पाहता येईल पुढे कसं जायचं। पण हे खोटं ठरवून दाखवा। हे कोणत्या ओबीसीच्या नेत्यांनी, ओबीसीच्या अभ्यासकांनी लिहिलेलं नाहीयेत, हे ब्रिटिशांनी, हे राज्य सरकारने सगळे पब्लिश केलेले हे सगळे गॅजेटियर्स आहेत, हे सगळे रिपोर्ट्स आहेत। त्यामुळं ओबीसीच्या डोळ्यात धूळ फेकून आमच्या आरक्षणाला नख लावू नका, अन्यथा गंभीर परिणाम होतील। महाराष्ट्रातील तमाम ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी आता खवळलेला आहे, कारण की गेल्या 1 वर्षापासून जीआर वर जीआर पहिल्यांदा 123 गावांचा प्रश्न होता, नंतर परत मराठवाड्याला द्या, नंतर परत संपूर्ण महाराष्ट्राला द्या, त्याच्यानंतर कॅम्प सेटल केले। कॅम्प मधून परत असं सांगितलं की महसूल ज्या नोंदी आहेत किंवा महसूल पुरावेत ते त्या उमेदवारांनी नाही घ्यायचे, त्या उमेदवारांनी नाही आणायचे, त्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी, कास्ट सर्टिफिकेटसाठी ते कुणी त्याला द्यायचं तर महसूल अधिकाऱ्यांनी, आणि महसूल अधिकाऱ्यांनी वंशावळ जुळवून द्यायची। एवढा एका समाजाची बाजू, एवढा अन्याय। अरे ओबीसींच्या आमचे दाखले काढण्यासाठी आम्हाला 2-2, 3-3 महिने चक्रा मारावा लागतात आणि इथं उमेदवार गेल्यानंतर त्याची वंशावळ जुळवायची जबाबदारी या अशा जीआरच्या माध्यमातून जर तुम्ही महसूलच्या कर्मचाऱ्यांना देत असताल, कुठल्या पण ओबीसी ज्या महसूलचे जे पुरावे आहेत त्याच्यावर आधी कुल यायचं, पाठीमागं कुल यायचं, शाळा सोडल्याच्या दाखल्यांवर मुख्याध्यापकांवर दबाव आणून कुल यायचं, कुणबी यायचं आणि दाखले घ्यायचे। आमच्या ओबीसी आरक्षणाचा नाश आम्ही करून देणार नाही। सरकारला ही कळकळीची विनंती आहे की कोणत्याही प्रकारे ओबीसीचं आरक्षणाचं संरक्षण आम्ही करणार, रस्त्यावर उतरू आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांना पण आम्ही दाखवून देऊ। ओबीसी आता एक झालेला आहे, ओबीसी आता रस्त्यावर आलेला आहे, ओबीसी आता कोर्टात आलेला आहे आणि ओबीसीची वैचारिक पातळी वाढलेली आहे। त्यामुळं सरकारने आमचं हे गारानं ऐकून बोध घ्यावा आणि धोका पत्करू नये। धन्यवाद।